अनुसूचित जातीच्या 320 जागा रिक्त आहे, अनुसूचित जमातीच्या 172 जागा रिक्त आहे, विजाच्या 74 जागा रिक्त आहे, भजबच्या 61 जागा रिक्त आहे, भजकच्या 86 जागा रिक्त आहे, भजडच्या 49 जागा रिक्त आहे, विमाप्रच्या 49 जागा रिक्त आहे, इमावच्या 467 जागा रिक्त आहे, एससीबीसीच्या 246 जागा रिक्त आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 246 जागा रिक्त आहे, अराखीवच्या 689 जागा रिक्त आहे. तर टोटल मुंबई पोलीस भरती 2025 महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय. पोलीस भरती निघाली आहे, सर्व जिल्ह्यांची पोलीस भरती निघाली आहे आणि जाहिरात सुद्धा आलेली आहे. तर सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त जागा आहे, जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा कॅटेगरीनुसार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी विजो ओपन एसबीसी एससीबीसी एससीबीसी या सर्व कॅटेगरीच्या हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि ते लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे जिल्ह्यानुसार रिक्त जागा या ठिकाणी दाखवणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती किती जागा रिक्त आहे, जिल्ह्यानुसार ह्या जागा मी तुम्हाला दाखवणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला. तर आता मुंबईमध्ये तर आपण या ठिकाणी पाहिलं, पोलीस भरतीच्या सर्वात जास्त ज्या जागा रिक्त आहे तर त्या मुंबईमध्ये आहे. एक लक्षात ठेवा. तर तुम्ही बघू शकता बृहमुंबई यांचे कार्यालय. तर या ठिकाणी तर आपण बघू शकता महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यानुसार शासनाने वेळोवेळी आणि दिनांक 17 ऑक्टोबर 2025 सन 2025 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी 2459 पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे. तर तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता. मुंबईला सर्वात जास्त ज्या जागा आहे मुंबईमध्ये आहे. तर ह्या सर्व शिपाईच्या अनुसूचित जातीच्या 320 जागा आहे सर्वसाधारणच्या. आणि बाकी तुम्ही बघू शकता महिला उमेदवार झालं, त्याचबरोबर खेळाडू झालं, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य, गृहरक्षक हे तुम्हाला या ठिकाणी सर्व दिसत आहे. तर या ठिकाणी जागांचा जर आपण विचार केला, सर्वसाधारणच्या ज्या जागा आहे एससी साठी, अनुसूचित जातीसाठी सर्वांसाठी ज्या जागा आहे ह्या 320 जागा आहे. त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठी जे टोटल जे 172 जागा आहे सर्वांसाठी, सर्व जण आले आहेत त्याच्यातनी. त्यानंतर तुम्ही बघू शकता सर्वसाधारणसाठी सुद्धा या ठिकाणी दिलं आहे, पण मी तुम्हाला सर्व सांगून राहिलो हे सर्व जेवढे पण आहे तेवढे आरक्षण सुद्धा. तर आता विजा मध्ये जर पाहिलं 74 जागा आहे, भजब मध्ये 61 जागा आहे, भजक मध्ये 86 जागा आहे, भजड मध्ये 49 जागा आहे, विमाप्र मध्ये 49 जागा आहे, इमा मध्ये 467 जागा आहे, एससीबीसी मध्ये 246 जागा रिक्त आहे, ईडब्ल्यूएस मध्ये 246 जागा रिक्त आहे, अराखीव मध्ये 689 जागा रिक्त आहे. तर टोटल 2459 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता कारागृह शिपाई दक्षिण विभाग मुंबई या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीचे 8 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 4 जागा. त्यानंतर विजाच्या 4 आहे, भजबच्या 4 आहे, भजकच्या 6 आहे, भजडच्या 2 आहे, विमाप्रच्या 3 आहे, इमावच्या 21 आहे, एसएबीसीच्या 16 आहे, त्याचबरोबर ईडब्ल्यूच्या 16 आहे, त्याचबरोबर अराखीव सुद्धा 92 आहे. टोटल 176 जागा. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या जागा आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये हे ग्रामीणच्या आहे, अमरावती ग्रामीणच्या जागा आहे. तर पोलीस शिपाईच्या एकूण अनुसूचित जातीच्या 3 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 20 आहे, विजा अच्या 13 आहे आणि त्याचबरोबर भज बच्या 2 जागा आहे, भज कच्या 7 जागा आहे, भज डच्या 10 आहे, विमाप्रच्या 3 आहे, इमावच्या 28 आहे, एससीबीसीच्या 25 आहे, ईडब्ल्यूच्या 8 आहे आणि खुला प्रवर्गाच्या 95 आहे. टोटल 214 जागा आहे अमरावती ग्रामीण. एसआरपीएफ आहे भारत राखीव बटालियन 4, भारत राखीव बटालियन 4, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 17 मौजे कोर्टी मुक्ता जिल्हा चंद्रपूरमध्ये तुम्ही बघू शकता. या ठिकाणी चंद्रपूरमध्ये ज्या रिक्त जागा आहे तर चंद्रपूरमध्ये ज्या एसआरपीएफ चंद्रपूरला ज्या जागा आहेत तर अनुसूचित जातीच्या 20 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या यामध्ये 41 जागा आहे, विजाच्या 3 जागा आहे, भजबच्या 3 आहे, भजकच्या 3 आहे, भजडच्या 3 जागा आहे, विमाप्रच्या 3 जागा आहे, इमावच्या 29 जागा आहे, एससीबीसीच्या 27 जागा आहे, ईडब्ल्यूएसच्या 14 जागा आहे, खुला प्रवर्गासाठी 35 आहे आणि टोटल 181 जागा आहे.
आता चंद्रपूर पोलीस शिपाईमध्ये जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीच्या 4 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 4 जागा आहे, विजा ची 1 जागा आहे, भज ड ची 1 जागा आहे, भज क ची 1 जागा आहे, त्याचबरोबर भज ड ची 1 जागा आहे, विमा प्र ची 1 आहे, इमा व ची 5 आहे, SCBC ची 1 आहे, EWS कॅटेगरीची 1 आहे, खुला प्रवर्गासाठी 8 आहे, एकूण 28 जागा आहे. त्यानंतर पोलीस शिपाई संवर्ग 225 जागा नियमित पदे, गोंदिया जिल्हा एकूण पदांच्या 12.5% नुसार. तर तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीच्या 4 आहे, अनुसूचित जमाती 2 आहे, विजा च्या 2 आहे, भज ब चे 1 आहे, भज क च्या 2 आहे, भज ड चे 1 आहे, विमा प्र ची 1 आहे, इमा व चे 5 आहे, SCBC च्या 6 आहे, EWS कॅटेगरी 3 आहे, खुला प्रवर्गाच्या 8. तर टोटलच्या जागा आहे 35 आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता नागपूर ग्रामीणमध्ये जर पाहिलं तर टोटलच्या जागा आहे 272 जागा नागपूर ग्रामीणला, ज्यामध्ये SC कॅटेगरीच्या 13%, SC कॅटेगरीच्या 35 जागा आहे, ST कॅटेगरी 19 आहे, VJAच्या 8 आहे, NTBच्या 7 आहे, NTCच्या 10 आहे, NTDच्या 5 आहे, SBCच्या 5 आहे, OBC कॅटेगरीच्या 52 जागा आहे, SABCच्या 27 जागा, EWS कॅटेगरीच्या 27 आहे, ओपन कॅटेगरीच्या 77 आहे. टोटल 272 जागा या ठिकाणी नागपूर ग्रामीणला आहे. त्यानंतर तुम्ही धाराशिव जिल्हा बघू शकता. धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या टोटल जागा 123 जागा आहे, अनुसूचित जातीच्या 26 आहे, अनुसूचित जमातीच्या 5 आहे, विजा च्या 3 आहे, भज ब च्या नाही आहे, भज ब च्या नाही आहे, त्याचबरोबर जे आहे इमा व च्या यामध्ये 24 आहे. त्यानंतर पहा SCBCच्या 12 आहे, EWS कॅटेगरीच्या 12 आहे, खुला प्रवर्गासाठी 31 आहे, टोटल 200. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही जागा या ठिकाणी बघू शकता, 100 जागा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. तुम्ही बघू शकता तक्ता या ठिकाणी अनुसूचित जातीच्या 15 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 10 आहे, विजाच्या नाही आहे, त्याचबरोबर भज क च्या 4 जागा आहे, भज ड च्या 1 जागा आहे, विमा प्र च्या 2 जागा आहे, इमा व च्या 34 आहे, SCBC च्या 14 जागा आहे, EWS कॅटेगरीच्या 13 आहे आणि अराखीव जे यामध्ये 7 आहे, टोटल 100 जागा. त्यानंतर धुळे जिल्हा आहे. धुळे जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर धुळे जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीच्या 13 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 35 जागा आहे, विजा च्या 5 जागा आहे, भज ब च्या 5 जागा आहे, भज क ची 1 जागा आहे, भज ड च्या 5 जागा आहे, त्याचबरोबर जे SCBC च्या 11 जागा, EWS कॅटेगरीच्या 11 जागा आहे, अराखीवच्या 47 जागा आहे. तर टोटल 133 जागा आहे. तुम्ही तक्ता या ठिकाणी बघू शकता धुळे जिल्ह्याचा. त्यानंतर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये बघू शकता. सोलापूर जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाईच्या 73 जागा आहे, पोलीस शिपाई बॅट्समनच्या 6 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा आहे, तुम्हाला दिसत असेल सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जातीच्या 2 जागा रिक्त आहे, विजा च्या यामध्ये नाही आहे, त्याचबरोबर भज क ची 1 जागा आहे, भज ड ची 1 जागा आहे, इमा व च्या 2 आहे, त्याचबरोबर EWS कॅटेगरीच्या 2 जागा आहे, SCBC ची 1 जागा आहे. तर टोटल यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या टोटल ज्या या ठिकाणी जागा आहे तर 9 जागा या ठिकाणी टोटल जागा आहे सिंधुदुर्ग. तर ह्या 9 ज्या जिल्हे आहे सिंधुदुर्ग जिल्हा चालक शिपाईच्या जागा आहे, टोटल 9 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीसमध्ये जर आपण पाहिलं सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाईमध्ये तर यामध्ये टोटल 78 जागा, ज्यामध्ये अनुसूचित जातीच्या 9 जागा, अनुसूचित जमातीच्या 6 जागा, विजा च्या 2 जागा आहे, भज ब च्या यामध्ये 1 जागा आहे, त्याचबरोबर भज ड च्या 3 जागा आहे, विमा प्र च्या 3 जागा आहे, इमा च्या 11 जागा, EWS कॅटेगरीच्या 12 जागा, SCBC च्या यामध्ये 8 जागा आहे आणि तशा खुला प्रवर्गासाठी 23 आहे. तर टोटल 78 जागा आहे. तर ह्या होत्या संपूर्ण जिल्ह्यानुसार माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोलीस भरती बद्दल देत राहणार. आजसाठी तर थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.